गोठ्यात गायी नाही तरी तयार होतंय दूध. फलटणात बनावट दूध रॅकेटचा पर्दाफाश. गोठ्यात गायी नव्हत्या पण तयार होत होतं दूध. केमिकलपासून बनावट दूध तयार करणाऱ्या रॅकेटवर अन्न आणि औषध प्रशासनाचा मोठा छापा. फलटण तालुक्यात खळबळ. फलटण तालुक्यातील होळगावात अन्न आणि औषध प्रशासनाने एका गोठ्यावर टाकलेल्या धाडीत केमिकलपासून बनावट दूध तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नीरा नदीकाठच्या होळगावातील संशयित गोठ्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला. तपासणी दरम्यान केमिकलच्या सहाय्यानं बनावट दूध तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पथकाने संशयास्पद साहित्य जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच संबंधितांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यात अशा प्रकारचे बनावट दूध तयार करणारे जाळे कार्यरत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नागरिकांच्या मते ही कारवाई केवळ सुरुवात असून अशा अनेक ठिकाणी अजूनही केमिकलयुक्त दूध तयार होत असल्याचा संशय आहे. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने किरकोळ कारवायांवर न थांबता संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक धडक मोहीम राबवावी अशी मागणी होते आहे. केमिकलपासून तयार केलेले दूध जर सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत पोहोचत असेल तर हा केवळ भेसळीचा नव्हे तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे. या कारवाईनंतर फलटण तालुक्यातील इतर संशयित ठिकाणांवर धडक कारवाई होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सातारा.